हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउजची कटिंग बघणार आहे, ज्याची साईज आहे 34 इंच. तर इथे बघा, हा डिझायनर ब्लाउज आलेला आहे. ही फक्त डिझाईन बाहीवरच आलेली आहे आणि पूर्ण ब्लाउज बाकी प्लेन आहे. तर इथे मी बघा अस्तरचा कपडा घेतला आहे आणि आपल्याला अस्तरवर आता कटिंग बघायची आहे 34 साईज साठी. तर इथे बघा, पूर्ण उंची 13 इंच आहे, तर मी इथे 14 इंच घेत आहे. तर 14 इंचावर इथे मार्किंग करायचे आहे पूर्ण उंचीसाठी, या प्रकारे. आता ही बोटनेक मध्ये आहे ब्लाउज, तर आपल्याला 34 साठी किती शोल्डर घ्यायचे. तर इथे मी मागून गळा, आपल्या गळ्याला डिझाईन आहे, तर मी इथे 7 इंच शोल्डर घेत आहे 34 साईज साठी. तर बघा, इथे खालच्या साईडला पण आपल्याला 7 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आता दोन्ही मार्किंग वर आपल्याला इथे सरळ मध्ये आर्महोलचं माप टाकायचं आहे. तर आर्महोल पण इथे मी 7 इंचावरच घेत आहे. बघा, अर्धा इंच शोल्डर मध्ये आपल्याला डाऊन करायचं आहे वरच्या बाजूला. तर बोटनेक ब्लाउज मध्ये आपल्याला शोल्डर जास्त असते, तर आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच डाऊन करायचं असते. आता छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच आणि 1.5 इंच साईडला शिलाईसाठी घेतले आहे. आर्महोलचा जो शेप आहे तो 1.25 इंचावर दिलेला आहे पाठीमागच्या भागाचा. आणि या प्रकारे बघा, आर्महोलचा आपल्याला राऊंड तयार करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता इथे गळ्याची रुंदी इथे 3 इंच घेतली आहे बघा, आणि या पद्धतीने आपल्याला इथे शोल्डर डाऊन करायचे आहे. तर पाठीमागच्या गळ्याची हे बघा, आता इथे 4 इंचावर मार्किंग करत आहे उंचीसाठी, आणि खालच्या बाजूला आपल्याला इथे डिझाईन टाकायची आहे. तर इथे 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे मार्किंग करून, आणि या प्रकारे गळा गोल करून घ्यायचा आहे. बोटनेक मध्ये आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता कमरचं माप टाकायचं आहे इथे. तर कमर इथे मी 27 इंच घेत आहे. तर 27 इंचाचा चौथा भाग इथे 5.25 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी, 1 इंच पाठीमागच्या भागाला आपल्याला टक्स देण्यासाठी. तर या प्रकारे आपला पाठीमागचा भागाचं मार्किंग झालेलं आहे. आता इथे गळ्यासाठी मार्किंग करत आहे, जो आपल्याला डिझाईन बनवायचे आहे ते. तर खालच्या बाजूने बघा, इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करत आहे. 3 इंचाची पट्टी तयार भेटेल आपल्याला. तर इथे खालच्या बाजूने आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला या प्रकारे, आणि इथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. तर इथे तुम्ही कोणत्याही पण पद्धतीने कोणत्याही प्रकारे शेप देऊ शकता तुम्ही या प्रकारे. तर आता हे आपलं राऊंड मध्ये झालं आहे, पण कस्टमरला खाली थोडस पान शेप मध्ये हवाय. तर मी इथे बघा या प्रकारे पान शेप सारखं आपल्याला खालच्या बाजूने राऊंड देऊन घेतला आहे. तर आता याचं कटिंग सध्याच नाही करणार आहे मी. पहिले आपल्याला समोरचा भाग कटिंग करायचा आहे, नंतर आपण पूर्ण कटिंग करणार आहे गळा वगैरे. तर इथे जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं. तर हा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे. आता याच भागावरून आपण समोरचा भाग कटिंग करणार आहे. तर इथे बघा, मी हा जो अस्तरचा पीस आहे तो सरकवून घेतलाय या प्रकारे, आणि आता आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. तर समोरून हुक लावायचे आपल्याला, तर समोरून ओपन आहे बघा. आता आपल्याला इथे 1 इंच खाली कपडा वाचेल अशा पद्धतीने आपल्याला वरचा भाग ठेवून घ्यायचा आहे. आता समोरून हुक आहे, तर इथे साईडने आपल्याला 1/2 इंच सोडून द्यायचा आहे हुक साठी, आणि पूर्ण जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं पहिले, आणि नंतर मी तुम्हाला सांगते कुठे वाढवून घ्यायचं आहे समोरच्या भागासाठी. तर पहिले जसं आहे तसंच मार्किंग करून घेत आहे मी इथे. शोल्डर डाऊनचं सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मार्किंग करून झालं, तर आता इथे बघा, सर्वात पहिले आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर 3 इंच गळ्याची रुंदी आहे, आणि शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे, जसं पाठीमागच्या भागात केलं आपण तसं. आता समोरच्या गळ्याची उंची इथे मी 5.5 इंच घेत आहे. खालच्या बाजूने गळ्याची रुंदी मी इथे कमीच घेत आहे, 2.5 इंच घेत आहे, कारण की समोरून आपला गळा जास्त लूज पडतो. तर काय करायचंय, खालच्या बाजूने आपल्याला गळ्याची रुंदी कमी घ्यायची आहे बोटनेक मध्ये फक्त. बाकी डीपनेक मध्ये आपण जास्त घेऊ शकतो. आता इथे आर्महोलचा बॉक्स तयार करायचा आहे.
आणि नंतर समोरच्या आर्मलसाठी शेप देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचंय, पहिले आपल्याला अर्धा ते पाऊण 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि असा बॉक्स तयार करायचा आहे. आता हे बोटनेक मध्ये खूप गरजेचं आहे, कारण की एवढं आपल्याला शोल्डर आपण जास्त घेतो, तर इथे आपल्याला आतल्या साईडला मार्किंग करणं खूप जरुरी आहे. तर या प्रकारे आता समोरच्या आर्मलला 1 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे, तर 8.5 छातीचा चौथा भाग आहे, अधिक 1 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. आता खालच्या बाजूने 1 इंच उंचीमध्ये वाढवायचा आहे, पाठीमागच्या भागापेक्षा जास्त. जो आपल्याला प्रिन्सेस कट मध्ये इथे टक्स द्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मी 2 इंच वाढवून घेतला आहे आणि वरच्या बाजूला इथे 1 इंच वाढवून घेतला आहे टक्स साठी, आपल्या आर्मोल मध्ये जो टक्स द्यायचा आहे त्यासाठी. आता इथे आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि 2 इंचचा इथे टक्स द्यायचा आहे. आता इथून पण आपल्याला वरच्या बाजूला 2 इंच मार्किंग करायचं आहे वरती आणि इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. वरच्या बाजूला आपल्याला जास्त घ्यायचं आहे, अर्धा इंच. खालच्या बाजूने इथे 3 इंच घेतलं, तर वरच्या बाजूने आपल्याला जिथे आपला टक्स पॉईंट असतो तिथे 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. या प्रकारे प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हाच आपल्याला शेप इकडे आर्मोल मध्ये मिळवायचा आहे. इथे या प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आर्मोल मध्ये आपल्याला एक अर्धा इंचाचा आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे. याने काय होणार, आर्मोल मध्ये अजिबात रिंकल्स येणार नाही. तर प्रिन्सेस कट मध्ये हा शेप आपल्याला नक्की द्यायचा आहे. इथे अर्धा इंचाचा टक्स आणि इथे आपल्याला 2 इंचाचा टक्स दिला आहे. आता काय करायचं आहे, जे आपण पाठीमागच्या भागाची उंचीवर मार्किंग केलं होतं तिथपर्यंत आपल्याला असं क्रॉस मध्ये मार्किंग करायचं आहे. तर 1 इंच जी उंची वाढवली आहे ती फक्त आपल्या टक्स पुरतीच येणार आहे. आता जसं मार्किंग आहे तसंच इथे कट करायचं, अजिबात कमी नाही आणि जास्तही नाही आहे. तर इथे बघा, जे समोरचा आपला आर्मलचा राऊंड आहे तिथून मी थोडस वरच्या बाजूला कट केला आहे, कारण की दोन्ही शेप आपल्याला एकसारखे आले पाहिजे. तर नंतर आपण जेव्हा शिलाई करून घेऊ तेव्हा आपल्याला एकसारखा सरळ आर्मलचा राऊंड कट करायचा आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसं इथे मी कट करून घेतलं आहे पूर्ण. तर या प्रकारे बघा, आपले 34 साईजचे पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे. आता इथे बाही कटिंग करण्यासाठी इथे थोडासा जॉईंट लावा लागणार आहे. तर बाहीचं कटिंग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर इथे जेव्हा आपण टक्स पॉईंटचं मार्किंग आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण प्रिन्सेस कटचा शेप जोडून घेऊ तेव्हा तिथूनच आपल्याला जोडवायला सुरुवात करायची आहे. समोरच्या गळ्याचं कटिंग करून घेतलं आहे मी इथे. तर या प्रकारे बघा, आता पूर्ण ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ब्लाउजच्या कटिंग सहित. तर तोपर्यंत धन्यवाद.